पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आलाय। पुण्याच्या हवेली तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर जमीन परस्पर विकल्याचं प्रकरण समोर आलं होतं। या प्रकरणी हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे सांगळे यांचं निलंबन करण्यात आलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कारवाई करण्याचे आदेश दिले। सध्या राज्य सरकार जमीन घोटाळ्यासंदर्भात ॲक्शन बोर्डवर आलंय। आपल्या याबद्दलचे अधिकचे अपडेट अभिषेक मुठाळ देतोय। अभिषेक, हा घोटाळा काय होता आणि बावनकुळेंनी काय नेमके निर्देश दिले आहेत? एकूणच मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी आपण बघितलं की अनेक बाबी ज्या आहेत समोर येताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांवर महसूलच्या ह्या कारवाई आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर अनेक प्रकरणं ही समोर येताना दिसत आहेत। त्यातीलच पुण्यातील आणखी एक घोटाळा आपल्याला उघडकीस आल्याचं दिसत आहे, ज्यामध्ये पुण्यातल्या हवेलीतील सहाय्यक दुय्यक निबंधक विद्याशंकर बडे सांगळे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पशुसंवर्धन विभागाची जवळपास 15 एकरची जमीन होती, जी परस्पर विकल्या गेलेली आहे अशा प्रकारचं हे प्रकरण होतं आणि यामध्ये हिअरिंग लागत ह्या प्रकरणी जे आहे कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्य सरकारकडनं कुठेतरी जमीन घोटाळ्यासंदर्भात ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतं आहे। अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर महसूल विभागातील गैरव्यवहार करणारे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्यावर कुठेतरी कारवाईचे दट्टे जे आहेत ते बसताना आपल्याला दिसत आहे। एकूण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातल्या निलंबनाचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारचे जर का घटना उघडकीस आल्या तर कठोरात कठोर कारवाई करण्याचं देखील बावनकुळे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।